सर आणि आपण बघत आहात मराठी आढावा हिंगोली लोकसभेचा या ठिकाणी आपण प्रवास करत आहोत कोंबडचे दिवसभरी आपल्यासोबत काही प्रवासी मंडळी आहेत त्यांना आपण विचारूया काय विकास झाला 5 वर्षामध्ये. आता 5 वर्षात रोडची वगैरे कामं झाली काही आपल्या फार बोलणारी वगैरे कामं व्हायला लागली. आता आपण ज्या रस्त्याने कामे रस्ता कसा आहे सध्या रस्ता खराब आहे बरोबर काय म्हणतो तुम्ही रस्ता आता रस्त्याचे ह्या काम नाही मोठे हायवे घराचे करतो म्हणतो आपल्याकडे इतर काय अडचणी येतात हे तुम्ही घेतलं का नाही आपल्यासोबत काही शाळेतील विद्यार्थी आहेत काय अडचणी आहे तिथे आपल्या शाळेमध्ये जाताना शिक्षण घेताना काय अडचणी आहेत बोला 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 सांगा काय आम्हाला बस पाहिजे बस अजून आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत गावाचा बस येतात गावाचा बस लागत नाही याच्यामुळे आपलं शैक्षणिक नुकसान होते काय होत आहे अजून काही एवढे आपल्यासोबत काय अजून आजोबा आहे ते त्या आजोबाला विचारे आजोबा काय माहिती आपलं भेटणारला भेटला तुम्हाला अजून विमा भेटला नाही किती देशाचे आपल्याकडे खताचे भाव किती होते अजून आपल्यासोबत काय प्रवासी आपल्याला शेतकरी शेतीमाल कमी व्हावा पुन्हा विमा वाटला नाही आतापर्यंत काय अडचणी आपल्याला पाहिजे त्या आता येणाऱ्या लोकसभेला नागेश पाटलांनी द्यायला पाहिजे आता नामिन कोण या ठिकाणी आपल्यासोबत एमएससीचे विद्यार्थी आहेत काय अडचणी दुसरं काही दिसतच नाही दिवस तरी बसला आम्हाला तुमच्या अडचणी काय आहेत आपल्यावरच्या सगळ्यात मोठ्या अडचणी आहे कधीच कॉलेजच्या टाइमवर बस येत नाही कधीच सुटल्यानंतर टाइमवर लागत नाही या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून असं आपल्याला बस कुठे येत नाही आता दिसत आहे विद्यार्थी आहेत आपल्यासोबत मी आता महात्मा चांगली आपल्यासोबत काय
माध्यमाशी बोलण्यासाठी लागत आहे. ट्युशनच्या वगैरे फीस वगैरे जास्त झाल्या. 30,000 रुपये फीस देऊन यांना ट्युशन करावं लागत आहे. आणखी शिक्षण आवश्यक प्राथमिक शिक्षण चांगलं आहे, शासकीय शिक्षण चांगलं आहे. अरे मी स्वतः करा. अजून काय आपण आणखी मागणी आरक्षण मराठी तुमच्या पाठिंबा ठीक आहे. या ठिकाणी आपण उमरखेड ते देवसरी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील एक मागासलेला भाग या ठिकाणी आपण या प्रवाशांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या भावना आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले. शिवाजी देव सरकार 4 मराठी उमरखेड यवतमाळ.